शहरात विविध ठिकाणी शिवजयंतीचा जल्लोष पाहायला मिळाला। शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि भव्य मिरवणुकीने वातावरण शिवमय झाले। यावेळी शिवभक्तांसह महिला व शाळकरी मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। तळोजे मजकूर गावात शिवजयंती निमित्त कीर्तन, भजन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भक्तिभावाने धार्मिक कार्यक्रमाचा आनंद घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे सालाबाद प्रमाणे आजही आम्ही ही शिवजयंती साजरी करीत आहोत। हरिभक्त परायण धनाजी महाराज ते रायगड जिल्ह्याचे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत। तसेच ज्येष्ठ कीर्तनकार लालचंद महाराज यांच्या नेतृत्वाखाली व आमच्या सर्व पक्षीय आणि संस्थेतर्फे ही मिरवणूक काढण्यात येणार आहे। ही मिरवणूक दरवर्षाप्रमाणे शिस्तीने आम्ही काढत असतो। आज सर्व आमच्या संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। आमच्या इलाट पब्लिकवर जात असतो दरवर्षी, पण या वर्षी एक्झाम असल्यामुळे आम्ही थोडासा रूट मध्ये चेंज केलेला आहे। तो इथनं निघाल्यानंतर लेफ्ट बाजूने निघणार आणि पूर्ण ग्रामीच्या त्या सर्कलवर आम्ही जाऊ। ग्रामीच्या सर्कलवरून मध्य रस्त्याने बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजवर ही मिरवणूक जाणार आहे। तिथे विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वांना अशा शांतपणाने ही मिरवणूक निघणार आहे। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले होते की आपण शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करायची, म्हणून आम्ही तिथीप्रमाणे साजरी करत आहोत। शुभेच्छा काय द्याल शिवजयंतीच्या निमित्ताने? शिवजयंतीच्या निमित्ताने जे चाललंय महाराष्ट्रात, ते छत्रपती शिवाजी महाराज सारखं राज्य या महाराष्ट्रात येवो, दिन दुबळा कोणाला इथे न्याय मिळो, त्यांनी सुखा समाधानी इथे राहायला पाहिजे, ते राहावं यासाठी या मिरवणुकीमध्ये राजे विशेष आहे आमचे मुस्लिम बांधवही सामील होतात। हे आता आमच्या इकडे जमील खान असतील, आयशावाले, हमदुले बिंदुले जे इथले महत्वाचे लोक आहेत तेही आमच्या मिरवणुकीमध्ये आपल्याला दिसतील। मुलांना पाणी देतात, बिस्किट देतात। काल आम्ही त्यांच्यामध्ये सामील झालो होतो इफ्तार पार्टीमध्ये, तेही आमच्यामध्ये जातो। जरी तळोजा हा एक वेगळा गाव आहे असं समजलं जातं, पण त्यात काही फरक नाही। आम्ही बंधू भावाने सगळे इथे राहत आहोत आणि शांततेने ही मिरवणूक पार पडणार। जय शिवाजी।